मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आपण आपल्या मागच्या तासाला होप इज द थिंग विथ फेदर्स ही पोएम कंप्लीट केली होती. नाव वी विल सी ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो दॅट पोएम. प्लीज लुक ऑन पेज नंबर 15. पेज नंबर 15वर या. पेज नंबर 15वर पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिव्हन मॅच द फॉलोइंग. वी विल सी ऑल द ॲक्टिव्हिटीज सायमल्टेनियसली. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये कॉलम एमध्ये सम वर्ड्स आर गिव्हन अँड इन कॉलम बी दॅर मिनिंग्स आर गिव्हन. आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. कॉलम ए मधला पहिला शब्द बघा, हो. नाव विच इज द पेअर इन कॉलम बी फॉर होप. लुक ॲट द लास्ट वर्ड इन कॉलम बी, एफ. या पोएममध्ये होपचं वर्णन ॲज अ बर्ड असं केलेलं आहे, म्हणून मग होप याचं उत्तर आहे एफ, बर्ड. दुसरा शब्द आहे गेल, त्याला स्टॉर्म असंही म्हटलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे कठीण काळ जे येतात त्या कठीण काळाचं वर्णन पोएटेस एमिली डिकिन्सन यांनी स्टॉर्म असं केलेलं आहे. टफेस्ट टाईम इन लाईफ हे दुसरंच उत्तर आहे. तिसरं बघा, कीप वॉर्म, प्रोव्हाइड कम्फर्ट. ही जी होप जी असते आपल्या मनातली, ही होप आपल्याला टफेस्ट टाईममध्ये कम्फर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करते, म्हणून मग कीप वॉर्म याचं उत्तर आहे प्रोव्हाइड कम्फर्ट. चिलेस्ट लँड, कॉलम ए मधला चौथा शब्द चिलेस्ट लँड. या चिलेस्ट लँड गर्भित अर्थ याचा असा आहे की डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, कॉलम बी मधलं पहिलं. कॉलम ए मधलं शेवटचं बघा, अ क्रम्ब. कॉलम बी मधलं नंबर सी, अ व्हेरी स्मॉल बीट, एक छोटासा भाग. ओके, आता दुसरी ॲक्टिव्हिटी बघू आपण. दुसरी ॲक्टिव्हिटी, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब इन इच लाईन. इथे आपल्याला दुसरी ॲक्टिव्हिटी जी आहे त्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट्स ऑफ द स्पीचमधला जो एक महत्त्वाचा भाग आहे व्हर्ब, त्या व्हर्बबद्दल ॲक्टिव्हिटी दिलेली ती करायची आहे. What is the meaning of verb? Yes, it is a very important part in the sentence. Without verb, meaning of that sentence is not completed. Verb हा वाक्यातला असा भाग असतो की ज्याच्याने वाक्याला अर्थ प्राप्त होतो. जर आपण वाक्यातनं अर्थ काढून टाकला, तर जर वाक्यातनं वर्ब आपण काढून टाकला तर मग त्या वाक्याला अर्थ राहत नाही. ठीक आहे, आपण पुढची ॲक्टिव्हिटी बघू. Hope is the thing with feathers that perch in the soul and sing the tune without the words and never stop at all. हे वाक्य जर आपण पाहिलं तर हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणून मग आपल्याला क्रियापदाची सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर्म्स इथे वापरायची. पहिलं वाक्य बघा, दॅट पर्च इन द सोल. कंसात ते शब्द दिलेले आहेत, ते शब्द क्रियापद आहेत आणि आपल्याला काळानुसार त्यांची योग्य रूपं वापरायची आहेत. मग इथे पर्च या क्रियापदाला एस प्रत्यय लागेल आणि त्याचं होईल परचेस. दॅट पर्चेस इन द सोल अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. सिंग या क्रियापदाला इथे यस प्रत्यय लागेल अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल. इथे स्टॉप या क्रियापदाला एस प्रत्यय लागेल. नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. या पद्धतीने होप इज द थिंग विथ फेदर्स याच्या खाली दिलेली वाक्य जी आहेत आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स रूप वापरून ते कंप्लीट केलं आहे. पुढे जाऊ, पुढची ॲक्टिव्हिटी बघू आपण पेज नंबर 16वर. आता इथे ओके, रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, आता ती सोडवायची. आता हे प्रश्न बघितल्यावरच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आता पुढची ॲक्टिव्हिटी आपल्याला जी करायची आहे ती डिग्रीशी संबंधित आहे. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. इथे डिग्रीची उदाहरणं आपल्याला शब्दांच्या स्वरूपात दिलेली आहेत. द एक्झाम्पल्स ऑफ डिग्री हिअर गिव्हन इन द फॉर्म ऑफ वर्ड्स. आता
एक्झाम्पल नंबर ए मध्ये जे शब्द दिलेले आहेत ते आपण आधी बघू. एक आपल्याला करून दाखवलेले बघा, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. आता हा स्वीट शब्द जर बघितला, दिस इज ॲडजेक्टिव्ह आहे हे. डिग्रीची जी आपल्याला सगळी उदाहरणं जी सोडवायची आहेत ती सगळी ॲडजेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. मग हे जे ॲडजेक्टिव्ह आहे स्वीट, याचा शेवटचं लेटर जर आपण बघितलं तर ते शेवटचं लेटर काय मित्रांनो, स्वर आहे की व्यंजन आहे? बरोबर, ते व्यंजन आहे. इट इज कॉन्सोनंट. AEIOU, these are vowels and except these 5 all are consonants. ओके. मग हे टी हे कॉन्सोनंट जे आलेलं आहे, म्हणून मग त्याचं कम्पॅरेटिव्ह करताना त्याला ER प्रत्यय जोडलेला आहे आणि सुपरलेटिव्ह करताना त्याला EST प्रत्यय जोडलेला आहे. मग आता याच पद्धतीने आपण बाकीची जी एक्झाम्पल्स आहेत ते बाकीची एक्झाम्पल्स बघू. पहिला शब्द आहे फास्ट. माझ्यासोबत तुम्ही उत्तरं सांगा, तुम्हाला हे सांगता येणार आहेत. ठीक आहे, मी बोलतो माझ्यासोबत, तुम्ही पण बोला. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. बरोबर. स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. व्हेरी गुड. हाय, हायर, हायेस्ट. लो, लोअर, लोएस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट. शाबास, जमतंय तुम्हाला, प्रयत्न करा. माझ्यासोबत उत्तरं सांगायचा प्रयत्न करा. वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. चला आपण आता पुढे जाऊ. नंबर बी एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे एक उदाहरण करून दाखवलेलं आहे ते आपण आधी बघू. बघा, स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. आता यामध्ये स्ट्रेंज या विशेषणाचा शेवटचं लेटर जे आहे ते शेवटचं लेटर काय आलेलं आहे मित्रांनो, ते कॉन्सोनंट आहे की वॉवेल आहे? बरोबर. आता शेवटचं जे लेटर आलेलं आहे ते आहे वॉवेल. AEIOU या 5 पैकी ई हे एक वॉवेल तिथे आलेलं आहे. स्वराने या शब्दाचा शेवट झालेला आहे. मग तुमच्या लगेच लक्षात येईल की त्या स्ट्रेंज या पॉझिटिव्ह डिग्रीमधल्या शब्दाचं रूपांतर कम्पॅरेटिव्हमध्ये करताना ईच्या पुढे फक्त आर हे प्रत्यय जोडून त्याचं कम्पॅरेटिव्ह झालेलं आहे आणि त्याचं सुपरलेटिव्ह करताना ईच्या पुढे ST हे प्रत्यय लावून त्याचं सुपरलेटिव्ह झालेलं आहे. ठीक आहे. मग आता खाली दिलेली बाकीची उदाहरणं आपण सोडवून बघू. ब्रेव, ब्रेव्हर, ब्रेवेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. सिंपल, सिंपलर, सिंपलेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. वाईज, वायझर, वायझेस्ट. बरोबर. तिसरं बघा आता, नंबर सी. आता इथे एक उदाहरण आपल्याला करून दाखवलेलं आहे. प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. कंसात दिलेलं आहे, नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. शेवटचा जो अक्षर आहे, शेवटचं जे लेटर आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला त्याचं कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करताना त्या शेवटच्या लेटरमध्ये बदल होतोय. काय बदल होतोय शेवटच्या लेटरमध्ये? प्रेटी या शब्दाच्या शेवटी दिलेला जो लेटर आहे वाय, त्याचं कम्पॅरेटिव्ह करताना वायचा लोप होतोय, वाय निघून जातोय आणि त्याच्याऐवजी IER हे प्रत्यय लागते. तसंच त्याचं सुपरलेटिव्ह करताना सुद्धा तो वाय निघून जातोय आणि IEST असं प्रत्यय लागते. आता याच पद्धतीची उदाहरणं आपल्याला खालचे शब्द जे आहेत ते सोडवायचे. पहिलं उदाहरण बघा, नॅस्टी, नॅस्टियर. मग आता नॅस्टियर करताना NASTY इथे वाय काढून टाकायचा आहे आणि NASTIER या पद्धतीने त्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. आणि त्याचं सुपरलेटिव्ह करताना सुद्धा वाय निघून जातो आणि IEST, नॅस्टी, नॅस्टियर, नॅस्टिएस. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. आणि एक शब्द इथे त्यांनी पुन्हा करून दाखवलेला आहे आपल्याला, नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. ओके. आता आपण चौथ्या ॲक्टिव्हिटीकडे बघू. फाइंड द फ्रेज ऑर लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. आता इथे आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर त्या
दिलेल्या वाक्याशी मिळती जुळती जी लाईन आहे, द लाईन कंटेनिंग द सेम मिनिंग ऑफ गिव्हन सेंटेन्स आपल्याला शोधून काढायची. ओके, मग पहिली लाईन काय दिलेली आहे? होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. आता ह्या लाईनशी मिळती जुळती अर्थ असणारी लाईन आपल्याला शोधायची आहे. मग बघा, होप इज अ लाईट डेलिकेट थिंग, पहिलीच लाईन आहे आपली कवितेची. होप इज द थिंग विथ फेदर्स. दिस इज द आन्सर ऑफ अवर फर्स्ट सेंटेन्स. होप इज द थिंग विथ फेदर्स. पुढची लाईन आहे, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. त्याचं उत्तर आहे, दॅट परचेस इन सोल अँड सिंग्स. तिसरी लाईन बघा, होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन and sings the tune without words. Is the answer. Number D बघा, in the most difficult times hope offers the greatest comfort. सेकंड स्टांजा बघा, सेकंड स्टांजामध्ये and sweetest in the gale is heard and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. This is the answer of sentence number D. Number E बघा पुढचं, hope is not easily defeated. आता ह्या अर्थाची ओळ आहे and never stops at all. कवितेमध्ये पहिला स्टांजा बघा, पहिल्या स्टांजामध्ये शेवटची ओळ and never stops at all. होप्स इज नॉट इझिली डिफिटेड. आपल्या मनातली जी होप असते ती तिचं काम करणं थांबवत नाही. नेव्हर डिफिटेड, नेव्हर स्टॉप्स, इट वर्क्स ॲट ऑल. सेंटेन्स नंबर एफ बघा, होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल दॅट कीप्ट सो मेनी वॉर्म. सेंटेन्स नंबर जी बघा, होप लिव्ज ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन when it gets nothing from you. याचा आन्सर आहे, yet never in extremity it asks a crumb of me. शेवटची ओळ. पुढची ॲक्टिव्हिटी बघा, ॲक्टिव्हिटी नंबर 5. We can relate many of our feelings and experiences to events or things in nature. Which of our feelings or experiences can we relate to the following? काही घटना ज्या असतात त्या घटना, त्यांचा संबंध आपण निसर्गाशी, संबंधाशी किंवा आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्यांच्याशी जोडतो. मग आता खाली काही शब्द दिलेले आहेत, काही फिलिंग्स दिलेले आहेत. आता त्या कोणत्या घटनांशी जोडतो आपण ते सांगायचं आहे. डार्कनेस. ओके, डार्कनेस इज अ इव्हिल साईन. वापर चालत आलेला आहे की डार्कनेस म्हटला, अंधार म्हटला की भीती वाटते. इट इज अ इव्हिल थिंग. गोस्ट, सच ॲज गोस्ट. दुसरं आहे सनराईज. सनराईज कशासाठी वापरतो आपण? बिगिनिंग ऑर प्रोग्रेस इन अवर लाईफ. पुढचं आहे रेनबो. रेनबो, रेनबो जो असतो तो ठरवून आकाशात येत नाही, ती अनएक्सपेक्टेड घटना असते. म्हणून मग आपल्या आयुष्यात जो अनएक्सपेक्टेड जॉय येतो त्या अनएक्सपेक्टेड जॉयशी आपण रेनबोचा संबंध जोडतो. पुढचं आहे डार्क क्लाउड्स. सॅड सिच्युएशन्स, आपल्या आयुष्यात जी दुःखद घटना असते त्याच्याशी आपण या डार्क क्लाउड्सचा संबंध जोडतो. सॅड सिच्युएशन. अ पीकॉक. अ पीकॉक, हॅपी फिलिंग. अ स्टॉर्म, डिफिकल्टीज, बॅड टाइम्स इन अवर लाईफ. अ लाईट शॉवर, प्लेजर, आनंद. अर्थक्वेक, संकट, क्रायसिस. डॉन, बिगिनिंग. डस्क, एंड ऑफ समथिंग. डॉन म्हणजे पहाट, सुरुवात, आणि डस्क म्हणजे इव्हिनिंग, संध्याकाळची वेळ असते. मग कशाचा तरी शेवट, एंड ऑफ समथिंग. फ्लड, डिफिकल्टी. या पद्धतीने या शब्दांचा संबंध जो आहे तो आपण आपल्या आयुष्याशी जोडत असतो.
हां, आपली पुढची ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. पोएमचं ॲप्रिसिएशन आपण बघू. त्यासाठी ॲप्रिसिएशनसाठी काही मुद्दे आपल्याला समोर ठेवावे लागतात. त्यातला पहिला मुद्दा आहे आपला टायटल. टायटल, नेम ऑफ द पोएम, कवितेचं नाव. व्हॉट इज द टायटल ऑफ आवर पोएम? होप इज द थिंग विथ फेदर्स. दिस इज टायटल. दुसरा मुद्दा आहे तो पोएट. इथे आपल्याला पोएटचं नेम लिहायचं आहे की ही कविता कोणी लिहिलेली आहे. मग द पोएटेस ऑफ द पोएम इज एमिली डिकिन्सन. पुढचा मुद्दा आहे थीम. सेंट्रल आयडिया इथे आपल्याला थोडक्यात सांगायची असते. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द रोल प्लेड बाय होप इन अवर लाईव्स. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप, द लिटिल बर्ड दॅट नेस्ट्स इन अवर सोल, keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. This is the theme of this poem. Central idea this poem. होप जी असते ती होप आपल्या आयुष्यामध्ये सतत कार्यरत असते. इवन इन डिफिकल्ट टाइम्स दिस होप हेल्प्स अस टू ओव्हरकम द बॅड टाइम्स, द डिफिकल्ट टाइम्स इन अवर लाईफ. पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम. The rhyme scheme of the first two stanza is ABAB, whereas in third stanza it is ABBB. पुढचा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच. इथे पर्सॉनिफिकेशन, चेतना गुणोक्ती हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. जेव्हा एखादी निर्जीव वस्तू, त्या निर्जीव वस्तूला सजीव वस्तू आहे असं दाखवलं जातं, तिला उपमा दिली जाते सजीव वस्तूची, तेव्हा चेतना गुणोक्ती, पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. पुढचा मुद्दा आहे स्पेशल फीचर्स. या कवितेमध्ये कोणती स्पेशल फीचर वापरलेली आहे? दिस पोएम इज फुल ऑफ इम्प्लाइड मिनिंग्स. अनेक साधारण दिसणाऱ्या शब्दांच्या मागे या कवितेमध्ये अर्थ वापरलेले आहेत. इट टेल्स यू द इम्पॉर्टन्स ऑफ होप अँड हेल्प्स यू टू सर्व्हाइव्ह इन डिफिकल्ट डेज ऑर ओकेजन्स. होप याचं महत्त्व या अर्थपूर्ण शब्दांमधून कवयित्रीनं आपल्याला इथं सांगितलेलं आहे आणि ही होप डिफिकल्ट टाइम्समध्ये कशी मदत करते त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे फेवरेट लाईन्स. कोणत्याही दोन फेवरेट लाईन्स तुम्ही यामध्ये लिहू शकता. सपोज, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, येट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. या दोन ओळी फेवरेट लाईन्स म्हणून सांगितल्या. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही दोन ओळी कवितेतल्या इथे सांगू शकतात, त्याला बंधन नाही. शेवटचा मुद्दा आहे व्हाय आय लाईक द पोएम. ही कविता तुम्हाला का आवडते ते इथे लिहायचं आहे. आय लाईक द पोएम फॉर इट्स पॉझिटिव्ह मेसेज. अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप इज नॉट इझिली डिफिटेड, इट सस्टेन्स अस. Hope also encourages us to move forward. This message, I think, is very important for young person or all people. ही पोएम जी आहे पॉझिटिव्ह मेसेज देते, म्हणून ती पोएम मला खूप आवडते असं आपल्याला म्हणता येईल. आय लाईक दिस पोएम व्हेरी मच बिकॉज इट गिव्ज अस अ पॉझिटिव्ह मेसेज अँड दॅट पॉझिटिव्ह मेसेज हेल्प अस टू ओव्हरकम डिफिकल्टीज इन द पोएम. ठीक आहे, या ॲक्टिव्हिटीज आपल्या इथे झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही होमवर्क म्हणून आपण जे डिग्रीचे शब्द बघितले ABC ते होमवर्क म्हणून लिहायचे. ओके, बाय.